सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी आता 500 रुपयांचं मुद्रांक शुल्क जे जोडावं लागणार होतं ते आता माफ करण्यात आलेलं आहे। त्याचा लाखो विद्यार्थ्यांसह कोट्यवधी नागरिकांना फायदा होणार आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा मोठा निर्णय घेतलेला आहे आणि यापुढे एका साध्या कागदावर स्वसाक्षांकित अर्ज लिहावा लागणार आहे। सध्या अर्जावर तहसील कार्यालयातून प्रमाणपत्र मिळणार आहे। 10वी आणि 12वीच्या निकालानंतर विद्यार्थी व पालकांना प्रतिज्ञापत्र लागतं आणि त्यामुळे नागरिकांचा 3 ते 4 हजार रुपये खर्च वाचणार आहे। निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे बावनकुळेंनी आदेश दिले आणि या संदर्भातील अधिकची माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडून। ओम, प्रतिज्ञापत्रासाठी आधी 500 रुपयांचं मुद्रांक शुल्क आकारलं जायचं, मात्र आता ते माफ करण्यात आलेलं आहे, त्यामुळे कोट्यवधी नागरिकांना याचा फायदा होणार आहे। काय अधिकची माहिती आहे? निश्चितच एक महत्त्वाचा निर्णय महसूल विभागाकडून घेण्यात आलाय। महसूल मंत्री बावनकुळे यांनी याबाबत माहिती दिली आहे की सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी जे पूर्वी 500 रुपयांची स्टॅम्प ड्युटी अर्थात मुद्रांक शुल्क लागत होते ते आता माफ करण्यात येणार आहे। विद्यार्थी असतील किंवा इतर नागरिक असतील ज्यांना सातत्यानं ही स्टॅम्प ड्युटी प्रतिज्ञापत्रासोबत ॲफिडेव्हिट सोबत भरावी लागत होती ती कुठेतरी आता माफ करण्यात आलेली आहे। एका सेल्फ अटेस्टेड कागदावरती आता अर्ज लिहून ही सगळी जी प्रक्रिया आहे ती पार पडली जाणार आहे। 10वी असेल 12वी असेल या निकालानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या या सगळ्या पुढच्या प्रक्रियेसाठी हे प्रतिज्ञापत्र लागतं। साधारणपणे 4000 रुपयांचा खर्च देखील यासाठी येतो, त्यामुळे बावनकुळेंच्या या निर्णयानंतर कुठेतरी हा खर्च वाचणार आहे। लाखो कोटी विद्यार्थ्यांना जो यासाठी खर्च करावा लागत होता तो आता माफ होणार आहे। त्यासोबत इतरही अनेक महत्त्वाचे निर्देश बावनकुळेंनी याबाबत दिलेले आहेत, त्यामुळे 500 रुपयांचं हे मुद्रांक शुल्क आता माफ झाल्यामुळे खूप मोठा दिलासा विद्यार्थी आणि पालकांसोबत नागरिकांना देखील मिळालाय, हे यावरून स्पष्ट होत आहे। धन्यवाद ओम, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।